नमस्कार मित्रांनो, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खुसखुशीत आणि स्वादिष्ट तळलेले मोदक। हे मोदक बाहेरून अगदी क्रिस्पी, आतून गोड गुळ खोबऱ्याच्या सारणाने भरलेले हे मोदक। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमचे मोदक पहिल्याच प्रयत्नात सुंदर, खुसखुशीत आणि न तुटणारे बनतील। आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तळणीचे मोदक बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। त्यासाठी गव्हाचं पीठ मी 2 वाटी घेतलेलं आहे, वेलची पूड थोडीशी, अर्धा वाटी गूळ, 1 वाटी ओलं खोबरं आणि जरासंच आपल्याला मीठ लागणार आहे। आता पीठ मळून घ्यायचं आहे। पिठामध्ये मी जरासं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, पीठ मळून झाल्यावरती जरासं त्याला तेल लावायचं आहे आणि हे पीठ 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू। सारण बनवण्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकते। तूप हलकसं गरम झालं की आपण जे गूळ घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि गूळ थोडंसं वितळायला द्यायचं आहे आणि मग खोबरं टाकायचं आहे, वेलची पूड टाकायची आहे आणि मस्त असं सारण बनवून घ्यायचं आहे। हे बघा, सारण आपलं बनवून तयार आहे। आता हे पूर्णपणे थंड व्हायला द्यायचं आहे। मोदक आता बनवायला घेऊयात। त्यासाठी मी हे बघा थोडा एवढ्या साईजचा गोळा घेतलेला आहे, तो थोडा पहिला मळून घेऊ आणि मोठी अशी मी चपाती लाटून घेणार आहे आणि मग छोट्या छोट्या पुरीच्या साईजच्या कट करून घेणार आहे। कोणत्याही भांड्याने असं कट करून घ्यायचं आहे। हे बघा, हे भांडं घेतलेलं आहे मी, डब्बा। तुम्ही पाहिजे तर छोटे छोटे गोळे करून छोट्या छोट्या पुऱ्या पण तशा बनवून मग त्याच्यामध्ये मोदकाचं सारण भरून मोदक बनवू शकता, पण मी या पद्धतीने करत आहे। एकच मोठी अशी चपाती पोळी लाटून घेणार आहे, पीठ लावायचं आणि या पद्धतीने अशी लाटून घ्यायची आहे। ही बघा, एकच मी अशी मोठी लाटून घेतलेली आहे। आता डब्याच्या साहाय्याने बघा याच पद्धतीने असे मी कट करून घेणार आहे सर्व मोदक। आता बनवायला घेऊयात। त्यासाठी बघा याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे, जेवढं तुम्हाला पाहिजे। मी 1.5 चमचा सारण भरून घेते आहे त्याच्यावरती ठेवून आणि जवळजवळ अशा या पद्धतीने पाती पाडून घ्यायचे आहेत। हे बघा, व्यवस्थित अशा पाती पाडून घ्यायच्या जवळजवळ आणि अंगठा आणि मधल्या बोटाच्या साहाय्याने असं गोल गोल फिरवून अलगद असं मोदक बंद करून घ्यायचं आहे। हा बघा, किती सुंदर असा मोदक बनवून तयार झालाय बघा। याच पद्धतीने मी बाकीचे सर्व मोदक बनवून घेणार आहे। ही रेसिपी तुम्ही गणेश उत्सव किंवा कोणताही सण, संकष्टी चतुर्थी किंवा कोणत्याही खास प्रसंगी बनवू शकता हे मोदक। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत। आता तळायला घ्यायचे आहेत। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं। तेल आपलं गरम झालेलं आहे। जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे थोडे थोडे तळायला सोडायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असे एका साईडने तळल्यावरती दुसऱ्या साईडने हे बघा परतून घेतलेले आहेत आणि मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत मोदक खुसखुशीत तळून घ्यायचे आहेत। हे बघा, मस्त असे मोदक तळून तयार आहेत।
आता तेल व्यवस्थित गाळून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीचे सर्व मोदक तळून घेणार आहे. बाहेरून सोनेरी, खुसखुशीत आणि आतून गुळ खोबऱ्याच्या सुगंधी सारणाने भरलेले हे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.